स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड मराठी विषय आहे आणि धड्याचं नाव आहे सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञान ह्या जो भाग आहे याचा आपण एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आधीच्या भागात पाहिलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा, म्हणजे आजच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला अगदी बरोबर आणि सहज देता येतील. तर चला तर मग या धड्यावर आधारित जे काही सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आहे त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं काय आहेत ते आपण पाहून घेऊया. तर आता तुम्हाला माहीतच आहे, खाली प्रश्न दिलेले असतात, त्यांचं योग्य उत्तर निवडायचं असतं आणि तो जो पर्याय असतो त्याच्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचं असतं. तर हा प्रोसेस तुम्ही परीक्षेमध्ये करा किंवा घरी तुमच्या प्रॅक्टिससाठी करा. आता फक्त प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगते, ते समजून घ्या. पहिला प्रश्न काय आहे? साखरेची चव कशी असते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे साखरेची चव कशी असते, गोड असते. त्यामुळे कडू, तुरट, तिखट यांच्याकडे पाहायचं नाही. गोड जे आहे हे करेक्ट ऑप्शन आहे. 2 नंबरच्या वर्तुळाला डार्क करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, गवंडी काय करतो? गवंडी अभ्यास शिकवतो का, शेती करतो का, कपडे शिवतो का? नाही. तर काय करतो? घरे बांधतो. त्यामुळे 3 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. पुढे काय आहे? कायदा व सुव्यवस्था कोण सांभाळतो? तर कोण कायदा आणि सुव्यवस्था सांभाळतो? शिंपी, झाडूवाला, शेतकरी का पोलीस? तर पोलीस सांभाळतो. पोलीस हे करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा, मधमाशी कशी असते? मधमाशी कशी असते बघा, इमाणी असते का? नाही. इमाणी कोण असतं? कुत्रा. दीर्घोद्योगी. मधमाशी कशी असते? दीर्घोद्योगी, म्हणजे ती सतत काम करत राहणारी असते. मग 2 नंबरचा आन्सर तुमचं करेक्ट आहे. लबाड आणि गरीब हे ऑप्शनसुद्धा बरोबर नाही आहे. पुढे पाहूया, आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? तर आपल्याला माहिती आहे आपला राष्ट्रीय पक्षी कोण आहे? पिकॉक म्हणजेच मोर. त्यामुळे मोर हा 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे, ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे कावळा, पोपट, गरुड हे ऑप्शन नाही वाचले, डायरेक्ट मोर शोधला आणि त्याला करेक्ट केलं तरी चालेल. पुढचा प्रश्न बघा, ऋतूंचा राजा कोण? तर या असे जे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी तुम्हाला स्पष्टीकरणाचा भाग माहिती असणं गरजेचं आहे, जो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही ते नॉलेज घ्या, लक्षात ठेवा, म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरे येतील. तर इथे ऑप्शन दिलेले आहेत बघा, शिशिर, ग्रीष्म, वसंत आणि शरद. तर ऋतूंचा राजा कोण आहे? वसंत ऋतू. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. त्या वर्तुळाला डार्क करा. कारल्याची चव कशी असते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारलं हे कसं असतं? कडू असतं. त्यामुळे गोड, तुरट, खारट इकडे पाहायचं नाही, डायरेक्ट जे कडू आहे ते करेक्ट आन्सर लिहायचं आहे. कुत्रा कसा असतो? कुत्रा हा नेहमी इमाणी असतो. आपण म्हणतो ना कुत्रा इमाणी आहे, त्यामुळे इमाणी हे करेक्ट आन्सर आहे. 1 नंबरचं जे वर्तुळ आहे त्याला रंगवायचं आहे. मिठाची चव कशी असते? मिठाची चव कशी असते? खारट असते की नाही? सॉल्टी असतं ना मीठ. मग खारट हे कुठे आहे शोधायचं, तर ते 2 नंबरचं ऑप्शन आहे खारट. त्यामुळे तुरट, तिखट आणि आंबट हे ऑप्शन्स येणार नाहीत. कपडे धुणारा कोण? कपडे कोण धुतो? तर आपल्याला मराठी शब्द माहिती पाहिजेत. कुंभार धुतो का? नाही. गवंडी नाही. शेतकरी नाही. तर कपडे कोण धुतो? धोबी. त्यामुळे 4 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. फुलांचा राजा कोण? आपल्याला माहिती आहे फुलांचा राजा गुलाब आहे. त्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्यामुळे पुढे प्रश्नांचं ऑप्शन दिलेत ते वाचायची काही आवश्यकता नाही. चामड्याच्या वस्तू कोण बनवतो? चामड्यापासून वस्तू कोण बनवतो? कुंभार बनवतो का? नाही. तो मातीची भांडी बनवतो कुंभार. लोहार लोखंडी वस्तू बनवतो आणि चांभार चामड्याच्या वस्तू बनवतो. आणि सैनिक तर देशाचं रक्षण करण्यासाठी बाँड्रीवर उभा असतो. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार? चांभार. 3 नंबरचा पर्याय करेक्ट आन्सर आहे. आवळ्याची चव कशी असते? ऑप्शन काय दिलेत बघा, गोड, तुरट, खारट आणि कडू. तर आवळा कसा असतो? तुरट असतो चवीला. त्यामुळे 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. कैरीचा रंग कसा असतो? आता कैरीचा रंग तुम्हाला माहिती आहे ना कसा असतो? जी पिकलेली असते ती पिवळसर आणि लालसर रंगाची असते, पण जी कच्ची असते, कच्चा आंबा जो असतो त्याला आपण कैरी म्हणतो. तो कसा रंगाचा असतो? हिरव्या रंगाचा. त्यामुळे पहिलं ऑप्शन काय दिलं आहे बघा, गुलाबी येणार नाही, हिरवा. तर कैरीचा रंग हिरवा असतो, म्हणून 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. पुढे पिवळा आणि पांढरा येणारच नाही.
पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, खालीलपैकी सफेद रंगाचे काय असते. आता खाली खाली काय पर्याय दिलेत, त्याच्यातलं सफेद रंग म्हणजे व्हाईट कलर कोणाचा असतो ते आपल्याला सांगायचं आहे. रक्त असतं का सफेद रंगाचं, नाही ते लाल रंगाचं असतं. कैरी हिरव्या रंगाची असते. दूध सफेद रंगाचं असतं. म्हणून सफेद हे करेक्ट आन्सर आहे. 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तर अशा प्रकारे मुलांनो तुम्हाला जनरल नॉलेज माहीत असणं आवश्यक आहे आणि जे आपल्याला जनरल नॉलेज माहीत आहे त्याच्यावरच आधारित आपल्याला प्रश्न असणार आहेत. तर ते आपण बरोबर करेक्ट आन्सर कोणतं आहे हे शोधून त्या सर्कलला डार्क करायचं आहे. तर आजची ही प्रश्नांची उत्तरे जी सांगितली ती समजली असतील तर चॅनेलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा आणि काही तुम्हाला बोलायचं असेल, प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच.